वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत LLB कोर्स बद्दल संपूर्ण माहिती. जसे की LLB कोर्स किती वर्षाचा असतो, त्यासाठी पात्रता काय लागते, LLB कोर्ससाठी एंट्रन्स एक्झाम कोणती असते, LLB कोर्समध्ये कोणते सब्जेक्ट असतात आणि याबद्दल संपूर्ण माहिती. LLBचा फुल फॉर्म काय आहे, कोणत्या कोणत्या लँग्वेजमधून आपण एक्झाम देऊ शकतो, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण LLB कोर्स बद्दल संपूर्ण माहिती. आता प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न असतात, जसे की काय असते BA LLB, BCom LLB, BSc LLB आणि त्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा, 12वी नंतर डायरेक्ट करता येते का, त्यासाठी 12वी नंतर डायरेक्ट करायचा असेल तर प्रवेश कोणत्या कोर्समध्ये घ्यायचा, की 5 इयर्सला घ्यायचा की 3 इयर्सला घ्यायचा, आता कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. आता LLB कोर्स कायदेशीर व्यवसायात करिअरसाठी LLB पहिली व्यावसायिक पदवी आहे. वकील म्हणून काम करण्यासाठी LLB पदवी आवश्यक आहे. आता LLBचा फुल फॉर्म म्हणजे काय होतो, तर बॅचलर ऑफ लॉ, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ आणि लीगल बॅकॅलॉरस. तुम्हाला माहिती आहे का LLB कोर्स काय आहे? आता प्रत्येकाच्या मनात अनेक शंका असतात, अनेक प्रश्न असतात, तर ते आपण सर्व इथे पाहूया. LLB कोर्स काय आहे, LLB कोर्स कोण करू शकतं, प्रवेश प्रक्रिया कशी असते, कोर्स फी किती असते, कोर्स कालावधी किती असतो, कोर्सचा अभ्यासक्रम काय असतो, LLB नंतरची करिअर संधी म्हणजे आपण LLB नंतर काय काय करू शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. आता LLB साठी पात्रता कोणती असते? जर तुम्हाला 12वी नंतर कायदा शिकायचा असेल तर तुम्ही 12वी किमान 45% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. सोबतच लॉ CET म्हणजेच MHला CET दिलेली असल्यास तुम्ही 5 वर्षाचा मीन्स 5 इयर्स LLB कोर्स करू शकता. आता जर तुम्ही आधीच पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असाल तर MHला CET देऊन तुम्ही 3 वर्षाचा LLB कोर्स मीन्स 3 इयर्स LLB कोर्सला प्रवेश घेऊ शकता. आता LLB कोर्स प्रवेश प्रक्रिया काय असते? 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी मीन्स 3 इयर्स आणि 5 इयर्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लॉ CET मीन्स MHला CET म्हणजेच राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते. आता प्रत्येकाच्या मनात असते की आपल्याला मराठीत करायचं आहे की इंग्रजीत करायचं आहे, आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये करायचं आहे आणि कोणत्या लँग्वेजमध्ये लॉ CET देता येईल. तर या परीक्षा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही एका लँग्वेजमध्ये देता येईल. आता लॉ CET पेपरचे स्वरूप कसे असते, म्हणजे MHला CET एंट्रन्स एक्झामच्या पेपरचे स्वरूप कसे असते, तर पेपर एकूण 150 गुणांचा असतो. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 150 प्रश्न आणि 150 गुण असतात. आता हे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 2 तासाचा अवधी असतो. आता 3 वर्षाचा LLB पदवी अभ्यासक्रम CETचे विषय आणि गुणांचे विभाजन पाहूया आपण. म्हणजे 3 इयर्स LLB कोर्स हा यामध्ये गुण अभ्यासक्रम कोणते कोणते असतात, तर नंबर 1 कायदेविषयक अभिवृत्ती मीन्स लीगल अप्टिट्यूड 30 गुण 30 गुणांचा असतो. नंबर 2 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 40 गुण. आणि नंबर 3 वर आहे तार्किक आणि विश्लेषणात्मक प्रश्न मीन्स यालाच म्हणतात लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग, याला 30 गुण आहेत.
आणि नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंग्रजी मीन्स इंग्लिश. याला गुण आहेत 50. एकूण असे 150 गुणांचा पेपर असतो. आता 5 वर्षाचा LLB पदवी अभ्यासक्रम मीन्स 5 इयर्स LLB कोर्ससाठी CETचे विषय आणि गुणांचे विभाजन यामध्ये थोडासा फरक आहे. नंबर 1 वर आहे कायदेविषयक अभिवृत्ती मीन्स तोच लीगल ॲप्टिट्यूड 40 गुणांसाठी. नंबर 2 वर आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी मीन्स जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 30 गुण. नंबर 3 वर आहे विश्लेषणात्मक प्रश्न मीन्स लॉजिकल रिझनिंग 40 गुण. आणि नंबर 4 वर आहे इंग्रजी मीन्स 30 गुण. आणि नंबर 5 हा वेगळा सब्जेक्ट असतो 5 इयर्स LLB कोर्ससाठी, जसं की बेसिक मॅथमॅटिक्स 10 स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स असते त्यावर प्रश्न विचारलेले जातात. आणि